नमस्कार, मी पार्थ भद्रराव तुमचं स्वागत करतोय. तुम्ही पाहतात भावड्याची चावडी. म्हणून म्हणजे तुम्हाला कळलंच असेल की मी व्हिडिओ बनवतोय आणि हा व्हिडिओ मी का बनवतोय तर आम्ही आमचं चॅनल काढतोय आणि त्या चॅनलवर आम्ही हा व्हिडिओ पोस्ट करणार, मग आम्ही तो व्हायरल करणार आणि त्यासाठी आत्तापासून आम्ही त्याची सुरुवात करतोय. आजकाल काय मोबाईल कॅमेऱ्याचाच बोलबाला आहे ना, त्यामुळे जो तो उठतो आणि ज्या त्या गोष्टीचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकतो. आज काय जेवण कसं बनवलं याचा व्हिडिओ, उद्या काय ते जेवण मी कसं खाल्लं याचा व्हिडिओ, परवा ते जेवण मी कसं जिरवलं ह्याचाही व्हिडिओ बघायला मिळेल. नशीब अजूनपर्यंत ते जेवणाचं पुढं होतं काय ह्याचा व्हिडिओ नाही बघायला मिळाला. काही अति उत्साही हनीमूनला गेल्यावर ते कुठे फिरायला गेले होते याचे व्हिडिओ टाकतात. अरे हो बाबा, तुझा हनीमून झाला असेल फॉरेनला, पण तू टाकलेले व्हिडिओ बघून त्या नवऱ्यांच्या बायका आपापल्या नवऱ्याचं डोकं खातात ज्यांचं हनीमून महाबळेश्वरला झालेलं असतं. बर, काही मुली तर पावडर लिपस्टिक लावून मेकअप कसा करायचा ह्याचेच व्हिडिओ टाकतात, पण त्या नादामध्ये आपण विदाऊट मेकअप कसे दिसतो हे जगाला दाखवून देतात. पण तो व्हिडिओ बघत बसणारे सगळी कामं सोडून असा काही तो व्हिडिओ बघत बसतात की तो व्हिडिओ बघणं हाच त्यांचा धंदा असं वाटतं. हल्ली एक व्हिडिओ खूप फेमस झालाय. काही कुत्री बिचारी रस्त्यावर गपचूप झोपलेली असतात, तर काही टार्गेट मुलं त्यांच्यापाशी जातात आणि आपला कापसाचा जो वाघ असतो त्यांच्या पुढे ठेवून देतात आणि त्या बिचारा कुत्र्या जेव्हा जाग येते तेव्हा ते बघून तो अक्षरशः पाठीला पाय लावून पळत सुटतो आणि बाकीचे लोक मजा बघत असतात. एकाने तो भूताचा ड्रेस घालून घालून कुत्र्याला घाबरायचा प्रयत्न केला. बरं, एक दोन घाबरले सुद्धा. एक कुत्रा मात्र भयंकर धाडसी निघाला आणि भीती दाखवणारा तो तर इतका घाबरला की वाटेत एक खांब होता तिथं ह्यांनी पण कुत्र्याप्रमाणे पण अशा व्हिडिओजना पटापट लाईक मिळतात. त्यामुळे आम्ही पण युट्यूबचं चॅनल काढणार आणि त्याच्यावर व्हिडिओ पण टाकणार. येस 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 मी करून ठेवेन. हा बरं बरं ठीक आहे. तुम्ही नाही बाय बाय बाय. एकच मिनिट. हा पूजा, नवीन नेकलेस काढून ठेवा की संध्याकाळी येते ना मी. अशी काय करतेस तू? ओके ओके हा येस, एक मिनिट. मला सांग, हे नवीन कपडे, ते नेकलेस, नेल पॉलिश, हे काय कशासाठी सगळे? आपण ते तू ट्यूब वर नवीन व्हिडिओ टाकणार आहोत ना, त्यासाठी हे बघ ना मी नवीन घड्याळ, कपडे वगैरे घेतलेत. बाय द वे, कसा दिसतोय माझा नवीन लुक? बघवतोय. परत ते दोघे कुठे आहेत? तू फोन नाही का केला त्यांना? काय बाय, पांढरा रंग सुटेबल आहे. नाही अरे लाल रंग मस्त वाटत रे. लाल रंग आपण घ्यावे रे. तू बावळटी आई म्हणजे रक्तरंजित वाटत रे. पांढरा कसा नाही का, एकदम रवंत करणारा बैल. हा, तू बैलच चांगलो दिसशील. बैल कोणाला म्हणतो? काय चाललंय? अरे बावड्या, आपल्याला तो व्हिडिओ करायचा नाही, युट्यूब वर टाकायला. हा, त्या चॅनलचा आपला जो लोगो आहे का तो आपल्या टी शर्टवर टाकायचा. त्यासाठी आम्ही कलर डिस्कस करतोय. अरे पण आधी चॅनल वर काय टाकायचं ते तर ठरवा ना. आई शपथ, अरे ही सगळी कामं करूच्या नादात ह्याच नेमक्या विसरलो आम्ही. आपण कशी भाज्याची मशागत करायची ते टाकू. नाही नको आपण दशावताराचे व्हिडिओ टाकूया. ते पण नको. मी सांगते ना, आपण किटकटचे व्हिडिओ करूयात. नाही बाई, नाही ते पहिलं कॅन्सल. ते नाही. पण मग आपलं हे व्हिडिओ जे बनवायचे ते कोणत्या भाषेत बनवायचे? सगळ्यात गोड भाषा मालवणी आहे. आपण मालवणी भाषेत व्हिडिओ बनवायचे. मालवणी काय आमच्या अहमदनगरची भाषा किती गोड आहे. पुण्याची भाषा सगळ्यात शुद्ध आहे. थांबा ना, मी म्हणते आपण मुंबईच्या भाषेत व्हिडिओ करूयात. मुंबईची भाषा कशी आपली भाषा आहे. सगळ्या भाषेचे लोक तिथे कशी गुण्या गोविंदाने नांदतात ना, त्यामुळे आपल्या व्हिडिओत ना आपण आपापल्या भाषा वापरूयात. बोली भाषा कशी कोणती असो, पण ऐकायला ती मस्तच वाटते ना. आयडिया मस्त आहे. हा विषय आपला डन झालेला आहे. अभ्या, तुला सांगितलं कॅमेरा बघून ठेव. कुठे आहे कॅमेरा? मित्राच्या घरी. मग आणला का नाही? अरे तू कुठं बोलला कॅमेरा आण? तू फक्त काय बोलला, कॅमेरा बघून ठेव. मी कॅमेरा बघून ठेवला. अरे तुला आता मी ना, तुला काय जेवढं सांगितलं तेवढंच करणार आहे का तू? तर जा आणि कॅमेरा आणजा पटकन. कामाचा नाहीये. हे सचिन, काय तुला लाईटचं सांगितलं, काय झालं? लाईटची चौकशी करून गेले होते मी. पण लाईट भाड्याने नाही तर विकत घ्यायची लागतील. नाही भाड्याने नको. भाड्याने आपल्या परवडणारच नको. अजिबात नको. मग विकत घेऊया. अरे इथं भाड्याला पैसे नाही, तू विकत घ्यायला चाललाय. अरे पण लाईटचं काय करायचं? रात्री शूटिंगच नाही करायचं, दिवसा वेळा शूट करायचं. लाईटची गरजच नाही. 0 बजेट. अरे हा मस्त आयडिया. बरं आहे ना? काय झालं? आले हाणायला आलंय.
अरे बाई सकाळी सकाळी एवढा धावायला गेला असता बप्पी लेरीचा ऋतिक रोशन झाला असता गेंड्या. काय झालं काय? काय झालं काय ते मला माहिती ते विनायक माळी आहे त्यांचे ते व्हिडिओ पाहिले नाही का तू असं सोनं बिनं राहतं त्यांचं. आता तिथं शूटिंग चालू होती तसं सोनं होतं. मला वाटलं खरं का खोटं मी पायाला हातात घेतलं तर त्यांना वाटलं मी चोर आहे. ते आणायला आले मागे. व्हॉट्सअप नंबर आहे का? हा ए नाही तिच्या मागे 3 जण आहे आणखी. अरे बाबा चौथा लागला तर काय केला तुझा? पण यांना का मारलं तुम्ही? हा चोर नाहीये. ए वेड्या, अरे बाबा मला माहितीये चोर नाहीये. मागे बाई शूटिंग चालू होती ती लोक मला सोडत नव्हती तिथून पळायचं होतं म्हणून या गेंड्याच्या मागे आलो. तुझ्यासाठी आलो खास. आपण एक सेल्फी घेऊयात. एक काय तू तर जीव घे हसत हसत देईल. अजून एक घे. अजून सेल्फी मला चालेल मला चालेल. दादूस ऐका माझं, तुम्ही दिवसभर हिच्याबरोबर सेल्फ्या काढल्या तरी हिचं मन काही भरणार नाही. मग बसून ये, तू तिकडे बस बरं. कसं आहे, ओके वाटतं ना? मस्त वातावरण आहे. हा फक्त तिथं जरा जास्तच गारवा आहे. गारवा इकडे, मी तिकडे बसतो. हे बघ सिंगल असेल तरच बस. फालतू टाइमपास आपल्याला पटत नाही. डायरेक्ट आज कमिटमेंट प्रपोजल उद्या डायरेक्ट लग्न असला विषय आहे आपला. मी सिंगल आहे. ती सिंगल नाहीये तिच्या मागे आम्ही तिघ आहेत. मी सिंगल आहे. माझ्या पुढे हा आहे आणि हे दोघं मागे आहेत. असू दे ग मी बाजूला आहे ना. दादूस थोडं साईडला बैस ना. दादूस ए दादू. अरे दादू सोडू आपल्या चावडीवर इलो आज स्वागत तर करूया ना. हा पाहिजे. 1 मिनिटात गेलाय 2 मिनिटात लगेच लगेच ये. थांब 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 थांब. दादूस थोडं लांब बैस ना. पुढे राधा दादूस आमच्या या चावडीवर तुझा स्वागत हा. मागे काय बगीचा लागलाय का? हा समोर माळी आहे ना. माझा आडनाव काकडे असतं तर काकडी दिली असती का? अरे, पुष्पगुच्छ फुलासारख्या पोरीच्या हातातून द्यायचा असतो. मी गेस ते मला दे. हा सॉरी. मागे झाडांची फुलं तोडली त्या झाडांना परत लाव फुलं. परत कसं काय लावणार? तोडली कशाला? येड्या. दादूस. दादूस नको बोलू. दादूस म्हणजे दादा असतो. हा विणू बोल. विनायक. हा विनायक ठीक आहे. विनायक तू एवढं चिडलेला का असतोस रे? अरे मी नसतो चिडलेलो ग. मी युट्यूबवर व्हिडिओज बनवतो आणि माझ्या व्हिडिओज मध्ये मी फ्रस्ट्रेटेड असतो आणि लोक जेव्हा दुसऱ्याला वैतागतात किंवा कुठल्या गोष्टीला वैतागतात त्यांचे प्रॉब्लेम बघून लोकांना आवडतात. सो असंच काहीतरी फनी कॅरेक्टर आहे ते लोकांना आवडलं सो मी ते करत गेलो. तर मी रिअल लाईफ मध्ये खूप खूप गोड आहे आणि माझं प्रेम तर तू बघितलं असेल किती प्रेमळ आहे. पण तू ते पुरीशी प्लास्टिक आला करतो. अरे बिड्या तो पण बाई व्हिडिओचा भाग आहे. लोकांना आवडतं बघायला मग दाखवतो. बाकी मी सगळ्यांचा असं दादूस आहे नॉर्मल. मी नाही कोणाच्या नादी लागत. पण मग कसं काय वाटलं की आपण हे चॅनल सुरू करावं आणि हे व्हिडिओज करावे? पार्थ मी ठाणा कॉलेजमध्ये होतो. हा. तिथे एक मी व्हिडिओज बनवायचो आणि मी प्रयत्न करायचो. मला अवॉर्डची काही हे नव्हती की मला कधी अवॉर्ड मिळेल नाही मिळणार. बट जस्ट मी बनवायचो आणि एकदा सेकंड इयरला असताना एक शॉर्ट फिल्म तिथे स्क्रीनिंग झालेली क्रिसलिस इव्हेंटमध्ये आणि तिथे लास्ट इयरच्या गर्ल्स आल्या. माझी स्क्रीनिंग झाली. माझे मित्र काही थांबले नाही कारण लेट झाला स्क्रीनिंगला. त्यांना वाटलं नाही लागणार रिजेक्ट झाली व्हिडिओ आणि व्हिडिओ लागली. लास्ट इयर्सच्या गर्ल्स आल्या. तोच आहे ना शॉर्ट फिल्म. मला त्याच वेळी मी ठरवलं पावडर का नाही लावून गेलो. पण नंतर जेव्हा त्यांनी बघितलं त्याच वेळी ठरवलं यार मी आता हेच करणार आहे. पण लास्ट इयरला मी पण फर्स्ट प्राइज मिळवलं. सो ऍड फिल्म मध्ये. सो येस. कमाल. तुझे बरेच आता फॅन्स तर आधी घरचे फॅन्स होते काय की घरचे किरकिर करायचे? माझे घरचे अजून फॅन नाही आहेत माझे. माझे जे पण कॅमेरा गिम्बलचे सगळे बॅग असेल मी आजही वॉचमॅनच्या इथे ठेवतो कारण बाबांना माहिती नसतं मी कुठे चाललोय आउटडोर शूटला. आणि फॅन बेस म्हणजे आधी मी शूटिंगला कुठे पण गेलो तरी एवढी गर्दी नाही जमायची. आता खूप गर्दी जमते त्यामुळे थोडा त्रास होतो. पण त्यांचंच प्रेम आणि त्यांच्यामुळे चाललेत व्हिडिओ. पण ते पहिल्यांदा जेव्हा ती फॅन सेल्फी काढायला लागली काय वाटलं? तेव्हा मला फक्त एवढंच वाटलं आज जास्त पावडर लावली असती तर बरं झालं. जेव्हा तुझ्या घरी कळलं की बाबा तू असे व्हिडिओज बनवतो तेव्हा तुझे बाबा काय म्हणले त्याच्यावर? बाबांना एवढं माहिती नव्हतं कारण बाबा कोर्टात जॉब करतात. बाबांना त्या गोष्टीचं एवढं नॉलेज नाहीये. पण जेव्हा असंच एक चाललेलो कुठेतरी आणि गाडी थांबवली आणि खूप लोक आली तेव्हा बाबा थोडे शॉक झाले काय
काय झालं कुठे काय कांड केलंस तू असं प्रत्येकांच्या बाबतीत होतं नाही का ते वेगळं क्षेत्र निवडायचंय समजा पण घरच्यांचा आधी ना सपोर्ट नसतो त्या सगळ्या आई वडिलांना तू काय सांगशील? माझ्या आईने मला जास्त सपोर्ट केला आणि तो सपोर्ट खूप खूप जास्त होता. आजही माझी मम्मी मला खूप सपोर्ट करते. सो विदाऊट आई वडिलांचा सपोर्ट तुम्ही नाही जाऊ शकत पुढे. शेजारची बाजारची म्हणजे काही करतं ते पोरगे किंवा टीव्हीची एखादा गेलं का आम्हाला सिरियल मध्ये काय नाही छोटा मोठा रोल करतं असं ट्रोलिंग तुला झालतं का? सुरुवातीला मला 42 व्ह्यूज आलेले फक्त आणि 42 व्ह्यूज मध्ये मी खूप खूप खुश होतो आणि मी एकदम नाचत होतो. अरे 42 लोकांनी मला बघितलं. रिअल लाईफ मध्ये कोण कुत्रा बघत नाही. बट आज असा विषय आहे की आज 1 मिलियन व्ह्यूज पर डे मध्ये होतात. जर ते नाही झाले तर मग खूप विचित्र फील होतं. बट त्यावेळी ऑब्विसली शेजारचे वगैरे बोलायचे की काय करतोय, फ्युचर काय आहे, कॉलेज काय. बट मला तेवढं नाही सामोरे जावं लागलं कारण माझं स्टडी चालू होतं आधीपासून. खूप साऱ्या डिग्रीज घेऊन ठेवायचं कारण मला शिक्षणाची आवड होती. सो माझा एवढं नाही फेस करावं लागलं कधी. म्हणजे तू कुठच्या डिग्री घेतल्यात म्हणजे यांना जरा सांग. मी ग्रॅज्युएशन केलंय आधी ठाणा कॉलेजमध्ये. त्यानंतर मी लॉ केला, LLB. त्यानंतर आता LLM करतोय. सो स्टडी चालूच आहे. आधी मला ऍडव्हर्टायझिंग अँड PR वगैरे त्याच्यामध्ये आवड होती कारण मी फ्रीलान्सिंग करायचो आधी. दुसऱ्याचे व्हिडिओ शॉर्ट फिल्म्स एडिट करून वगैरे द्यायचो. सो नंतर विचार केला की करिअर इम्पॉर्टंट आहे. सो LLB केला. एखाद्या सिनेमात काम करतो किंवा सिरियल मध्ये काम करतो तर त्याच्या घरच्यांना तो टीव्ही मध्ये किंवा चित्रपटगृहात कुठेतरी दिसतोच. पण युट्यूब चॅनल जे आहे तर आपल्या आई वडिलांच्या एज ग्रुपला हे माहितच नाहीये सोशल मीडिया कसं युज होतं आणि युट्यूब चॅनल कसं रन होतं आणि त्याचं फॅन फॉलोइंग काय असतं. तर मग जेव्हा तू त्याच्यावर खर्च करायचा की जेव्हा तू नवीन नवीन चॅनल सुरू केलं आणि तेव्हा त्यातनं तुला काही इन्कम नव्हतं पण स्टील त्याच्यावर खर्च करत होता. सो मग ते खर्च करत असताना तू घरी कसं समजवायचं की ह्यातनं मला कसं आउटपुट येणार आहे आणि कसं हे वर्क होणार आहे? फर्स्ट ऑफ ऑल माझे फ्रेंड्स खूप चांगले होते. त्यांनी स्टार्टिंगला माझ्याकडून 1 रुपया पण नाही मागितला. कधी एक्सपेक्टेशन्स पण नाही ठेवले की आम्ही ह्याच्याबरोबर काम करतोय आणि आम्हाला पैसे मिळतील काय मिळतील. खूप मनापासून आले, माझ्या भावासारखे आले. आणि जेव्हा इन्कम स्टार्ट झाला तेव्हा ऑब्व्हियसली ते झालाच बिझनेस. बट खूप हेल्प केली त्यांनी आणि सुरुवातीचे व्हिडिओ 0 पैशामध्ये केलेले. आणि आजही माझे खूप सारे फ्रेंड्स आहेत, सपोर्ट करतात. जे हवं ते मिळतं, गाड्या वगैरे सगळं. सो खूप खूप सपोर्ट होतो आणि त्यामुळे व्हिडिओज होतात. सो मला कधी एवढं असं फायनान्शियली एवढा विचार नाही करावा लागला कधी. आता दादू तुझ्या व्हिडिओमध्ये तू लोकांना लय जाम फटकत असतो पण रिअल लाईफ मध्ये तू फटके दिलेत की फटके खाल्लेत? मी कधी असा भांडखोर वगैरे नव्हतो. मी खूप साधा आणि एकदम सिम्पल होतो. मी कधी कोणाच्या भानगडीत नाही पडलो कधी. सो मी एकदम शांत गुड बॉय काइंड ऑफ मुलगा होतो लहानपणीपासून. सो मी नाही कधी फटके खाल्ले आणि कधी दिले पण नाही कोणाला. अरे तो व्हिडिओ पाहतो ना मी, तू साधारण कदा वाईट टाकलेला असतो तोवर कुणी वाईट टाकलेलं आहे का? अजूनपर्यंत तर आली नाही वाईट टाकणारी. काय बोलू? विचारावं लागेल. त्याला कशाला विचारतय इडे? आपण असं करूयात की तुम्ही हिला मागणी घालायला आलीत आणि हा तिचा वडील आहे. असं सासरा नको मला. वडील वाटणारा तोच आहे ना. आणि हा तुमचा मित्र आहे ज्याच्या बरोबर तुम्ही हिला मागणी घालायला आलेत तिच्या वडिलांकडे. ए वडील इकडून बस. ओके रेडी? ऍक्शन. तुझा बापूस तर मला पाटक्या चिड्डीचा बोलतोय. तुझी आईस तर मला भाऊ पण नाही देत तरी तुझा घरजवळ बनून राहायला तयार आहे. लग्न करशील का? तिच्याशी काय बोलतो? उभं आहे. मी आहे तिचा बाप का तू आहे? उभं आहे. हा माझ्याशी बोल. तो माझा मित्र आहे, त्याशी बोलून घ्या. चल मी तुझ्याशी बोलतो. काय काय लग्न नाही झालं पण? मी मित्र आहे ना. मी विचारते ना. बाबा मुलीला काय काय येतं? तिच्या अंगात येतं. अरे माझ्या ते केटकट करताना अंग बिंग आली ती अंगात येतं तिच्या. वेगळाच मटेरियल बाई मरुदे नको. अरे त्याच्यापेक्षा भारी भेटा तुला. हे जाऊ दी. माझ्यात काय कमी आहे? अरे असं बोकांनी कुठे बाप मी मी तिचा. नाही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या आता. सामायिक परीक्षा आहे का वार्षिक परीक्षा? मी काय देऊ परीक्षेचं उत्तर म्हणत. लग्न करायचं नाही? बोल ना. नाव काय तू? विनायक माली. नीट हसून दे उत्तर. थोबाडावर काय 12 वाजले. हा येऊ दे. येऊ दे अजून हसून येईल. अजून स्माईल. कण थोडं कण ना. विनायक माळी.
हा शिक्षण किती झालंय? LLM करतोय, LLB झालंय. म्हणजे यशस्वी पण नाही झालं. अरे 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 गाणं येतं का? हसून म्हण ना. तुझ्यासारख्या तोबडाला बघून हो नाही निघणार. हा निघाला. गाणं येतं का? हो. चल म्हणून दाखव. सोनिये सोनिये दर्द दर्द. तू ही मेरी मंजिल, तू ही चाहत में शामिल कुछ अरे मला काय वागतोय तू? अरे मला काय वागतोय? माझ्या पोरीसंग डान्स करतो. त्याला आडिओ. दादूस अरे मेरा सुनिये थोडा. सासरा खऊट आहे. मी मार खाल्लाय तुझ्यामुळे. एवढे माझ्या पैशाचे वडापाव खाल्लेस? हे खायला काय जाणार आहे तुझा? डान्स येतो का? अरे बाई जावई पाहिजे का तुला डान्सर पाहिजे? तुला विचारलं तेवढं सांग. हो. म्युझिक. ए बावड्या. हा. अरे बाबा मला या रिलॅक्स चेअर मध्ये का बसवलंय? ही एक अशी रिलॅक्स चेअर आहे ना की ह्याच्यावर बसून तू एकदम रिलॅक्स मध्ये कुठल्याही तुझ्या आपल्या माणसाशी तू गप्पा मारू शकतो. आपल्या धावपळीतल्या जीवनातून थोडा वेळ बाजूला काढून ज्या गोष्टी बोलायच्या राहिल्या आहेत, ज्या गोष्टी शेअर करायच्या राहिल्या आहेत, त्या तू त्यांच्याशी शेअर करू शकतो. ओके, सो तुला ज्यांच्याशी बोलायचंय तू मनसोक्त बोल. मी कॉमेडी करतो बट दुसऱ्याला हसवता हसवता स्वतः नेहमी रडतो, तोच कॉमेडी करतो. मला माझ्या बाबांना बोलायचं आहे. माझ्या बाबांचा मला सपोर्ट नव्हता आणि आजही त्यांना कुठेतरी शंका आहे की मी माझं फ्युचर कसं करेल. हा एज्युकेशन नीट घेतोय का बरोबर, हा जॉब करू शकेल का. माझे बाबा आणि मी कधी मित्र नाही होऊ शकलो बट माझं एक ड्रीम होतं की आम्ही दोघं फ्रेंड्ससारखं राहावं, एकमेकांना गोष्टी शेअर कराव्या. त्या नाही करू शकलो कधी शेअर. कदाचित लहानपणीपासून तेच होतं की एक बाबांचा एक धाक की हा बाबा समोर आले किंवा बाबांच्या बाईकचा आवाज जरी आला तर पटकन काही पण गेम खेळत असेल लगेच पुस्तकं हातात घेऊन बसूया आणि अभ्यास करूया. सो कदाचित ह्या धाकामुळे आजही चांगले फ्रेंड नाही होऊ शकलो. माझ्या बाबांना नेहमी एक शंका लागून राहते की ह्याचं फ्युचर कसं करेल. हा आत्ता ज्या क्षेत्रात आलाय त्या क्षेत्रातून परत अभ्यासाकडे वळणं, परत एक 9 to 5 जॉब करणं, मला नाही वाटत हा परत करू शकेल किंवा लोकांना किती वेळ हा विनायक माळी हवाय. कदाचित हा विनायक माळी आज आहे, कधीतरी दुसरा येईल बट मी जोपर्यंत असेल तोपर्यंत सगळ्यांना हसवत राहील. आणि माझ्या आईला एकच सांगायचं, आई तू मला एवढा सपोर्ट केला त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि दुसरं अजून एक की येताना मी पाण्याचा नळ बंद केला की नाही मला माहिती नाही, तो बघ जरा चेक कर. आणि लोकांना एवढं सांगावं असं वाटतंय की मला एवढा सपोर्ट दिलाय. आज 2-4 लोक विरुद्ध असतील तरी बाकीचे 100 लोक माझ्या बरोबर आहेत, मला नेहमी सपोर्ट करतात. आणि मी खूप थँकफुल आहे तुमचा की तुम्ही मला एवढा सपोर्ट केला. वा 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 दादूस. अरे प्रेमाची मिठी दादूस. आमच्या प्रत्येकाचं, प्रेक्षकांचं, या सगळ्या तुला बघणाऱ्यांचं आपल्या आईबापावर एवढंच प्रेम राहतं जेवढं तुझं आहे आज. खरं आज इमोशनल गेलं बस तू. थँक्यू. आहे चल इमोशनल किंग. खुर्च्यात जाऊ द्या चल. दादूस बाबा विनायक बोल. तू किती पण आता फ्लर्ट केलंस ना तरी तुझ्यातला एक चांगला जो माणूस आहे तो आम्हाला कळलाय. त्यामुळे ते फ्लटिंग करणं आता काही उपयोग नाही होणार. मनातल्या भावना समज ग बेडे. तर दादूस तुझे जे मिलियन्स फॅन आहेत, मिलियन्स फॉलोअर आहेत, या सगळ्यांमध्ये एक 2-4 विरोधही आहेत. त्यांना तू टॅकल कसं करतो? तर जे खरोखर प्रेम करतात त्यांच्यावर जास्त लक्ष देतो आणि त्यांना जे आवडतं, त्यांना जे व्हिडिओज हवे आहेत मी ते बनवायचा प्रयत्न करतो आणि मी त्यांच्यावर फोकस करतो. जे विरोधी आहेत ठीक आहे,
आणि ऑफकोर्स कोणत्याही गोष्टीचा विरोध किंवा त्या गोष्टीवर प्रेम हे करतातच. सो ऑब्विसली हे नॉर्मल गोष्ट आहे. सो नाही त्यावर जास्त लक्ष देत. जसं तू माझ्यावर प्रेम करते, हा विरोध करतो. चालतं. तू बऱ्याचशा मुलींचा क्रश असशीलच माझ्यासारख्या. तर मग तुला कशी मुलगी आवडते? तुझ्यासारखी. लग्न करायला कशी मुलगी आवडेल? तुझ्यासारखी. पण मला याच्यासारखा मुलगा आवडतो ना. अरे तू गप जरा. ए विनायक तू सांग ना खरं खरं. नाही विचार केला कधी. मग आता विचार कर. आता विचार. मला विचार करायला काय जाणार, पण मी ज्या पोरीचा विचार करतो ती पोरी मागे बसलेल्या पोराचा विचार करते ना. असंच होतं दादूस, असंच होतं आपल्यासारख्या गोंडस पोराचं असंच होतं. ए वेड्या, तू गोंडस नाही, तू गेंडस आहे. गेंड्या. करेक्ट. तर शेट आम्ही एक ठरवलंय की आम्ही जे 4 मेंबर जमलोय तर आम्ही 4 जण मिळून एक चॅनल काढणार आहोत. तर ते चॅनल कसं काढायचं, त्याच्यावर कसं ब्रँडिंग करायचं आणि मग त्याच्यावर कंटेंट कसा तयार करायचं आणि ते हिट कसं. तर आम्ही 4 जण मिळून एक चॅनल काढणार आहोत. तर ते चॅनल कसं काढायचं, त्याच्यावर कसं ब्रँडिंग करायचं आणि मग त्याच्यावर कंटेंट कसा तयार करायचं आणि ते हिट कसं बनवायचं हे आम्हाला सांग ना. मी कधी ब्रँड प्रमोशन नाही केलं, म्हणजे माझ्या चॅनलचं ऍटलिस्ट प्रमोशन नाही केलं कधी की चॅनल सबस्क्राईब करा. इव्हन व्हिडिओच्या एंडिंगला येऊन पण नाही बोललो मी कधी की चॅनल सबस्क्राईब करा किंवा बघा. आम्हाला बघतील लोक असं वाटते, म्हणजे आम्ही काढलं तर. मला बघतायत ना, तुला बघायला काय. अरे जर लोकांना आवडले तर लोक ऍक्सेप्ट करतील. राईट. जर नाही आवडले तर 2-4 शिव्या पण पडतील, खा, आणि नंतर त्या चुका सुधारून आपण करू शकतो. तर नक्कीच चॅनल चालेल आणि व्हिडिओज लोकांना खूप आवडतील. मी इथे भावड्याच्या चावडीत येऊन खूप रिलॅक्स झालोय. मला खूप बरं वाटतंय. आणि तुम्हाला काय गरज आहे फॉलोअर्सच्या चिंतांची? अरे तुमच्याकडे ऑलरेडी खूप फॉलोअर्स आहेत, खूप लोक प्रेम करतायत तुमच्यावर आणि खूप लोकांचं मनोरंजन करताय तुम्ही. सो त्यासाठी थँक्यू सो मच. आणि असंच मनोरंजन करत राहा आणि माझ्यावर पण प्रेम करत राहा. आम्ही सगळेच करतोय. सगळे सगळे सगळे. थँक्यू. दादूस, जाता जाता माझ्याकडून तुझ्यासाठी एक कविता आहे. नको नको. ऐकू दे, ऐकू दे, ऐकू दे. बोल ना भाई, बोल. व्हिडिओ बनवून तू इतिहास केला, व्हिडिओ बनवून इतिहास केला, गोल्ड घालून तू शेड झाला. वा वा. वा वा वा. तू मगाशी मला तोडावला असता, पण यांनी सगळ्यांनी तुला अडवला. आता पुढचं मला काहीच आठवना, म्हणून मी मग जुळीला. कस काय वाटली कविता? लागली मला, लागली. 10, 12, 13, 14 वर्षानंतर तरी जमेल बाई. प्रॅक्टिस करत राहा. एनिवेज गाईज, जसं माझ्यावर प्रेम करता तसं ह्यांच्यावर देखील करा आणि ह्यांच्यावर करता तसं माझ्यावर देखील करा. म्युझिक.